सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. तुर्तास मी आमचे जे पदाधिकारी आहेत ज्येष्ठ प्रशांतजी पालांडे आपण देखील या ठिकाणी वरती व्यासपीठावरती यायचं आहे. अमितजी उपाले आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. भगवान दादा आणि योगीजी प्रमोद दादा उतेकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. संजयजी मेस्त्री आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. पीके सर, त्यानंतर हां तिकडे इथे हा इथेच खाली ठेवा. तो बुके पण इकडे हां दिला आवाज मी. भगवान दादा, सतीजी शिंदे, आमचे ज्येष्ठ खेळाडू सुधीरजी मापदी, त्याचबरोबर योगेशजी जाधव आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अविनाश, मला वाटतं विजय दादा आमचे जाधव दादा आपण वरती व्यासपीठावरती यायचं. आमचे संजय दादा जाधव आपण देखील व्यासपीठावरती यायचं. थोड्याशा एक खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण इकडे जरा बसून घेतलं तर मला वाटतं बरं होईल उभं राहण्यापेक्षा. एक पुढच्या 15 ते 20 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडूया. अनिलजी शिंदे साहेब आपण देखील हॅलो योगेशजी जाधव, सर्वप्रथम या ठिकाणी 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत 40+ ही जी स्पर्धा आहे. संजय दादा आपण व्यासपीठावर हां ठीक आहे. ही जी 40+ ही जी स्पर्धा होती, सुहासजी पवार साहेब आपण देखील व्यासपीठावरती येते. बंधूनो, या ठिकाणी 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या वतीने सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. असं सुंदर असं संध्याकाळचं या ठिकाणी वातावरण आहे, अतिशय आल्हाददायक अशी हवा आहे आणि हा जो संपूर्णपणे आज एक दिवसाचा जो थरार होता हा थरार आपण या ठिकाणी सर्वांनी पाहिला, अनुभवला. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही ही जी स्पर्धा आयोजित केली हे जे कोलचेत गाव, आणि जसं आम्हाला 15 गाव म्हणून आमचं गाव आठवतं तसंच आज आम्हाला या ठिकाणी कोलचेत गाव हे अनुभवायला भेटलं. आणि नक्कीच अतिशय सुंदर असं या आपण पहिल्यांदा या कोलचेत या गावासाठी आणि इथल्या ग्रामस्थांसाठी आणि सन्माननीय या ठिकाणी त्यांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आलेले आहेत, मी तुमचं साहेब मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्ही ज्यावेळेला गेल्या रविवारी या ठिकाणी आलो होतो, सचिनजी जाधव असतील आपण जरा व्यासपीठावरती यायचे. आम्ही गेल्याच रविवारी या ठिकाणी ज्यावेळेला या मैदानाची पाहणी करायला आलेलो त्यावेळेला या ठिकाणी बैरामजी पाटील साहेब होते आणि त्यांनी आले आणि ते गावी गेले. आणि पाटील साहेबांना आम्ही ज्यावेळेला इथं आलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की दादा असं आहे, आणि दिलीप उतेकर साहेब आपल्या इथूनच हाकेच्या अंतरावरती राहतात आणि त्यांची खूप वर्षांची अशी इच्छा होती की तुमचं ते पण त्यांना सांगायचे की फेडरेशन अशा पद्धतीमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी खेळावं. त्यांनी एका मिनिटामध्ये सांगितलं की तुमचे जर खेळ रत्नागिरीतले जर खेळाडू इकडे आपल्या भूमीमध्ये येऊन खेळणार असतील तर मी तुमच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करायला तयार आहे. आणि संपूर्णपणे मैदान कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी आकार घेतलेला नाही. आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत आपण ज्या वाजवी दरामध्ये खरोखरच आपण देऊन सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी फेडरेशनच्या वतीने सर्वप्रथम तुमच्या या संपूर्ण कोलचेत गावाला मी नतमस्तक होतो आणि आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण या ठिकाणी मान्यवर आपले आलेले आहेत, काही मान्यवरांचा या ठिकाणी आपल्याला थोडा सत्कार करायचा आहे कारण शेवटी ही स्पर्धा एक दिवशी जरी स्पर्धा असली तरी स्पर्धा आपण त्यांच्यामुळेच या ठिकाणी आपण पूर्ण केली. सर्वप्रथम या ठिकाणी मी श्री बळीरामजी पाटील साहेब विद्यमान अध्यक्ष कोलचेत ग्रामस्थ मंडळ यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मी आमचे संजय आपले
सतीजी शिंदेसाहेब आणि संतोष दादा यांना विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपले फोटोग्राफर या ठिकाणी चव्हाण साहेब आलेले आहेत आणि तुमचे दादा देखील धन्यवाद की तुम्ही स्वतःहून या ठिकाणी सांगितलं की ही ज्या स्पर्धेची काही क्षणचित्र आहेत ती मी या ठिकाणी टिपतो. जगदीशजी उतेकर आपण देखील वरती व्यासपीठावरती यायचे. यानंतर या संघटनेचे माजी अध्यक्ष सन्मान्य श्री चंद्रकांतजी देसले साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करतो. मी या ठिकाणी आमचे केडी दादा आहेत, आमच्या फेडरेशनचे पदाधिकारी, आणि सचिनजी उतेकर खजिनदार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. सन्मान्य चंद्रकांतजी देसले साहेब. साहेब, आमच्याही गावच्या अशाच घडी आहेत. आमचेही गाव ग्रामविकास मंडळ आहे, त्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे आम्हाला असं काही वेगळं वाटत नाही. आम्ही सुद्धा आमच्या 15 गावामध्ये हा कार्यक्रम करतो, हे आम्हाला या ठिकाणी अगदी समाधान लाभतंय. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय डॉक्टर श्री प्रकाशजी शेळके साहेब उद्योगपती आहेत आणि ते आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाकरता आलेले आहेत. तर त्यांचं देखील साहेब खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी येऊन संध्याकाळीच्या याच्यामध्ये मी योगेशजी जाधव साहेब यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर रवींद्र जाधव यांना विनंती करतो की त्यांचं सन्मान करायचं. धन्यवाद सर. यानंतर आमच्या या विनंतीला मान देऊन नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमच्या देखील 15 गाव विभाग जनता सेवा मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय श्रीरामजी उतेकर साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. मी सन्माननीय PK उतेकर साहेब आणि अविनाश यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. आमच्या मंडळाचे सेक्रेटरी. व्हेरी गुड. यानंतर सन्मान चिन्ह द्या प्रत्येकांचे. धन्यवाद. यानंतर आमच्या 15 गावातील आमचे ज्येष्ठ मुंबई मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय सदानंदजी चांदेसाहेब आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. मी या ठिकाणी भगवानदादा उतेकर आणि योगेशजी उतेकर यांनी विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. धन्यवाद. यानंतर आमच्या या 15 गाव विभाग जनता सेवा संघातील एक आमचे युवा आमच्यासोबत आमचे नेहमी कार्यरत राहणारे सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणजी शिंदेसाहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि मी आमच्या पदाधिकारी
स्वप्नीलजी शिंदे आणि संजय उतेकर दादा यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हॅलो, स्वप्नील स्वप्नील आहे. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी सुरेशजी चांदे साहेब समाजसेवक मुसाड या ठिकाणी उपस्थित. मी विनंती करतो की साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आले. धन्यवाद धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आमच्या पंचक्रोशीतील उपसरपंच आणि खास या ठिकाणी उपस्थित राहिलेले प्रवीणजी सावंत साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करू इच्छितो. आपण या ठिकाणी यायचं आहे आणि मी अविनाशजी आणि रविदादा यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आमच्या दिवा शहरामध्ये कार्यरत असणारे आणि नेहमीच या चांगले आपले परखड विचार नेहमी मांडणारे प्रवीणजी उतेकर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी योगेशजी उतेकर आणि योगेशजी जाधव साहेब आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर या आपल्या स्पर्धेकरिता ज्या काही आपल्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला उत्स्फूर्त असं सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आपली आज चांगल्या पद्धतीमध्ये पार पडली. सर्वप्रथम आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष सन्मान्य श्री संतोष वामनराव पालांडे दादा, मी विनंती करतो की आपण या ठिकाणी याचे. दादांनी ज्यावेळेला सांगितलं ही स्पर्धा घ्यायची आहे आणि ज्यावेळेला आम्ही ओनर शोधतो त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या मिनिटाला 15,000 रुपये अकाउंटला पाठवले आणि सांगितलं की स्पर्धा जशी पाहिजे तशी झाली पाहिजे म्हणून. तर नेहमी जे आमच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहतात ते संतोषदादा पालांडे, मी या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आहेत आणि आमचे खजिनदार सहखजिनदार यांना विनंती करतो की दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा. सागरजी आपण देखील या ठिकाणी वरती यायचं. त्यानंतर या ठिकाणी श्री अजित धोंडू उतेकर यांनी देखील या आपल्या स्पर्धेकरिता चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तर मला वाटतं ते या ठिकाणी नाही आहेत पण त्यांचा सन्मान आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवतो. त्याचबरोबर सन्मान्य श्री वसंत रामचंद्र मोरे आमच्या मंडळाचे सल्लागार, त्यांनी देखील या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. ते देखील या ठिकाणी नाही आहेत. दादा तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी पोचवतो. त्याचबरोबर सन्मान्य श्री सुहास विजय पवार साखर चौकीची वाडी हे देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांनी देखील या आपल्याला जे काही सन्मान चिन्ह आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी याचं. मी सन्माननीय PK साहेब आणि प्रताप सकपा यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर सन्मान चिन्ह देताना त्यानंतर या ठिकाणी आम्हाला नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यांना आमची असं नाव दिलेलं आहे जे त्यांनाही आवडतं, द ग्रेट खली, आमचे KD उतेकर साहेब. आणि त्यांच्या संघाने या ठिकाणी मला वाटतं सेमीफायनल या ठिकाणी दुसऱ्या नंबरचं बक्षीस जिंकलेलं आहे. तर दादांनी देखील या ठिकाणी जे काही मेडल्स काय म्हणजे त्यांना जे सांगावं ते दादा म्हणतात की जिथे कमी तिथे मी.
तर असे आमचे असणारे सन्माननीय के डी दादा, मी संजयजी मेस्त्री यांना आणि यांना आणि प्रमोद नाही, प्रमोद दादा नको, तुम्हीच या स्वतः, कारण तुमचं केडींवरती खूप प्रेम आहे. साहेब, ही आमची मंडळी आहेत, ही पुण्यावरून आलेली आहेत आणि कालपासून इथे येऊन राहिलेली आहेत आणि आमच्या या संपूर्णपणे पाठीशी ज्या वेळेला आणि के डी साहेब जे आहेत सर, तुम्हाला सांगण्याचं असं आहे की पुणा प्रिंटिंगची प्रेस आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांची प्रेसचा खूप मोठा त्या ठिकाणी व्यवसायाने खूप मोठं असं नाव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या पाठीशी नेहमी आमचे उभे राहणारे सन्माननीय प्रमोद विठोबा उतेकर, आमच्या 15 गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि म्हणजे म्हणजे उमर 55 की बर दिल बचपन का, अशी ज्यांचं मी सांगेन त्यांचं, तर या ठिकाणी रविदादा आणि अविनाश, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. घाईमध्ये मला माहिती आहे आता अंगावरती ऊन आलेलं आहे आणि ते आता अंधार आलेला आहे. यानंतर या ठिकाणी आमचे माजी सैनिक आणि कारगिल फेम श्री विजय सीताराम जाधव, गाव चोरवणे, उतेकर गावठाण, दादा आलेले आहेत आणि दादाने देखील या स्पर्धेला आम्हाला असं भरघोस सहकार्य केलेलं आहे. आणि सर सांगायचं की दादा जे आहेत आमचे ते कारगिलच्या युद्धामध्ये होते आणि रिटायर झाल्यानंतर आता गावीच असतात आणि आता वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी 3 मॅच या ठिकाणी खेळलेल्या आहेत. तर त्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी सन्मान करण्यासाठी भगवानदादा उतेकर आणि सागर उतेकर यांना विनंती करतो की आपण यायचं. धन्यवाद. यानंतर या आपल्या स्पर्धेकरिता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी दिली ते आमचे एक युवा कार्यकर्ते श्री संजय शंकर जाधव, गाव चोरवणे, डांगेवाडी, यांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. मी आमच्या पी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो. त्यानंतर या ठिकाणी आमचे सन्माननीय माजी सैनिक, गाव साखर बामणवाडी, आणि त्यांनी देखील या आपल्या आजच्या कार्यक्रमाला जे काही सहकार्य केलं त्याच्यामध्ये चहा आणि नाश्ता त्यांनी सहकार्य केलेला आहे ते आमचे सुधीर दादा उतेकर, जे नेहमी आमच्या दादा तुमच्या इथे कोलशेतचेच आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे आणि मी दादांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी प्रतापजी सकपाळ तुम्हाला विनंती करतो की आपण सुधीर सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ठीक आहे ते आपण नको आता सन्मान केला. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी श्री संतोष विलास पालांडे जर आले असतील, आहेत का? संतोष विलास पालांडे आलेले आहेत. संतोष विलास पालांडेजी, आपण देखील या ठिकाणी या स्पर्धेला आपण एक चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि मी या ठिकाणी स्वप्नीलजी शिंदेना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं, सन्मान करायचं. यानंतर
श्री सिद्धेश एकनाथ उतेकर सामाजिक कार्यकर्ते कुरवल जावळी यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. जर ते आले नसतील योगेशजी, आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी देऊया. त्यानंतर श्री रुपेशजी चांदे यांनी देखील आपल्या उपाध्यक्ष आपल्या फेडरेशनचे सहकार्य केले आहे. मला वाटतं ते देखील नाही आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपले मगाशीच आता आलेले सुरेशजी चांदे समाजसेवक मुसाड यांचा आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. मी संजय दादांना विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी आमच्या पंधरगाव क्रिकेट फेडरेशनचे माजी सेक्रेटरी सन्मान्य प्रशांतजी पालंडे साहेब हे देखील या ठिकाणी मला वाटतं सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप चांगलं असं सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी सागर उतेकर आपल्याला विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते सन्माननीय संजयजी मेस्त्री इन्कम टॅक्स विभाग हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद. आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. अविनाश आणि योगेश उतेकर त्यांची खास माणसं आहे ती. धन्यवाद. यानंतर श्री सचिनजी उतेकर आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील दादा यायचं आणि आपण या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. तुमचा आता तुम्हीच या ठिकाणी यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा. आपण 1-2 मिनिटांमध्ये आता फक्त 2-3च हे आहेत आपल्याकडे. यानंतर आमच्या निवेगावचे माजी सैनिक श्री अनिल शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. मी प्रताप सकपाळ आपल्यालाच विनंती करतो, आपल्या संघातून आज त्यांना खेळण्याची संधी दिलीत आणि 6 मारणारच होते ते, पण त्यांना संधी मिळाली नाही. हॅलो. आणि ही स्पर्धा ज्यांच्यामुळे या ठिकाणी आपण आज बघतोय जी भव्य दिव्य अशी झालेली आहे, तर ते या ठिकाणी आपले मंडपवाले खरोखरच तुम्ही खूप सुंदर पद्धतीचं देखणं असं या ठिकाणी आपण हे बनवलं. तर मी विनंती करतो की आपण जर या ठिकाणी असाल तर आपण यायचं व्यासपीठावरती. स्वप्नील आपला संतोषजी उतेकर आपण देखील या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. सचिन पाटील, श्री सचिन पाटील. त्याचबरोबर या ठिकाणी आज हे आपण जे यूट्यूबचं बघतो नेहमीच, मला असं वाटतं हॅलो आले का मंडपवाले नाही. यानंतर या ठिकाणी यूट्यूब, आता यूट्यूब हे असं माध्यम आहे की जे आम्हाला सर असं वाटत होतं की बरेच वेळेला हे 40+ जे खेळाडू हे 10-15 वर्षापूर्वी खेळायचे, तेव्हा काय फोटो कॅमेरा शूटिंग बिटिंग नव्हती. पण हे स्पेशली यूट्यूब हे जे आपण इन्व्हेन्शन केलं
आणि अजित उतेकर म्हणून आमचं जे हे करतात आणि ज्यांनी प्रेरणा दिली ते प्रेरणा देणारे पण या ठिकाणी आहेत प्रवीणजी सावंत. तर त्यांची इच्छा आहे की हा जो सन्मान आहे तो प्रवीणजी सावंत यांच्या हस्ते व्हावा. तर मी अजित आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत ते नंतर आणि तेजस हे प्रवीण सावंत यांचे सुपुत्र आहेत. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी राकेशजी या भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणारे हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती यायचं आहे आणि मी स्वप्नीलजी शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचं सन्मान करायचं आहे. राकेशजी उतेकर कुठे गेले? त्यानंतर ज्यावेळेला हे जे कार्यक्रम होतो तो प्रत्येकजण आता आम्ही पदाधिकारी आम्ही पदासाठी कामं करतो, आमची जबाबदारी आहे. पण अशी काही माणसं आहेत की जी पदविधांची काय गरज नाही पण ती काम करत राहतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे या कोपऱ्यामध्ये बघितलं तिथं आम्ही वरती या सांगतोय पण खाली उभे राहणारे ते जगदीशजी उतेकर. एकदा जोरदार टाळ्या. पाणी व्यवस्था असतील कुठल्याही पद्धतीचं या सुविधा असतील तर ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा सत्कारसुद्धा अशा भव्यदिव्य आणि भरदार माणसांकडे म्हणून मी केडी उतेकरांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी जगदीशदादांचा सन्मान करावा. म्हणजे पाण्याचे जार उचलून आणणं, बाटल्या भरणं, त्या तिथपर्यंत पोचवणं, जेवण देणं, या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी केल्यात. हां मी पण येतो. दादा लाजाळू आहेत त्याच्यामुळे कॅमेरा समोर ते येत नाहीत. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. त्या प्रत्येकाचं या ठिकाणी उपस्थित नसले तर मी शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतो. आमच्याकडून जरी त्यांचा कोणाचा सन्मान राहिला असेल तर त्याची सर्वप्रथम दिलगिरी देखील व्यक्त करतो. कारण हा जो एखादा उपक्रम आपण ज्यावेळेला करतो तो कार्यक्रम आपण बऱ्याचशा त्याच्यामध्ये त्रुटी असतात, अडचणी असतात. दिवसभर आम्ही कालपासून इथे राहिलो आहे आणि आज संध्याकाळपर्यंत तर नक्कीच जर काही याच्यात राहिलं असेल माझ्या सर्व खेळाडूंच्या वतीने आपण आता या ठिकाणी ते नंतर थोडंसं ते घेऊ ना पण थोडंसं यानंतर नक्कीच आपण या ठिकाणी आलो आहेत तर आमच्या या फेडरेशनच्या बाबतीमध्ये आपण बघत असाल की एक संघटना एक शिस्त आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही करतोय. एक थोडक्यात माहिती देतो. आमचे ग्रामस्थ आहेत त्यांना ही माहिती आहे की 15 गाव क्रिकेट फेडरेशन, 15 गाव म्हणजे आमचा रत्नागिरी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, याच्यातील सह्याद्रीचा म्हणजे शेवट तिथून सगळे मग त्या साईडला आपला कोयना लागतो आणि ह्या दरी कपाऱ्यामधली ही आमची सर्व अशी गावं आहेत आणि या गावांमध्ये तेव्हा 15 होते, आता 19 गावं आहेत साधारणतः. तर या सर्व गावामध्ये असणारे सर्व खेळाडू आहेत. प्रत्येक गावामध्ये जसे म्हणजे मंडळ आहेत तसे आमचे ते टीम आहेत. तर अशा मिळून या एकत्र झालेल्या 42 संघटना आहेत म्हणजे 42 मंडळ आहेत. ती 42 मंडळांचं मिळून हे फेडरेशन आहे. दुसरी गोष्ट या फेडरेशनमध्ये जवळपास 1750पेक्षा जास्त खेळाडू आहेत. त्यानंतर ही जी संघटना आहे ही संघटना या संघटनेला 7 वर्ष झाली. या संघटनेचे तुम्ही बघत असाल की स्वतःचे सगळे नियमावली, सगळ्याचं स्वतःचं संविधान आहे. एक सक्षम अशी कमिटी आहे जे दिलीप सर आमचे जे होते ते दिलीप सरांनी हे एक संस्थापक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमच्या फेडरेशनचे झालेलं त्याच्यानंतर ही जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि माझ्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही हे सगळे कार्यक्रम करतो. आमचं स्वतःचं पंच पॅनल आहे, आमच्या स्वतःचे समालोचन कमिटी आहे, आमच्या स्वतःचं सामनाधिकारी आहे, सगळ्या अधिकृत आमच्या समित्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही चाकोरीतून होते. इथे माझा भाव आहे म्हणून याला वाईट नाही द्यायचा आणि तुमचा भाव आहे म्हणून त्याला नो द्यायचा, तर हे आमच्याकडे कामं अजिबात होत नाही. तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी खेळताना जर कोणी गोंगाट आणि मस्ती जरी करत असेल तर आम्ही त्याला पेनल्टी द्यायला पण मागे पुढे काय बघत नाही.
सो अशा पद्धतीची चालणारी एक संघटना आहे. आता आम्ही या सामाजिक उपक्रम देखील करतो. आम्ही गेल्याच वेळेला गावाला देखील एक आरोग्य शिबिर 100 जे काही 60 वर्षापेक्षा जास्त म्हातारी माणसं आहेत त्यांना आम्ही आपलं आधार काठी या सगळ्या गोष्टीसुद्धा प्रयत्न केला. इतर आम्ही रस्त्याच्यासाठीचं एक आंदोलन या ठिकाणी घेतलं, ते देखील आम्ही एक करून दाखवलं. अशी विविध कामं आहेत आणि आमच्या 15 गावच्या ज्या मुख्य संघटना आहेत ग्रामीण आणि मुंबई यांच्या अखत्यारीमध्ये राहून आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. आणि एकूणच या माध्यमातून आता आम्ही सांगतो, या ठिकाणी मी जाहीर करतो, आमच्या सर्व कमिटी चर्चा झाली की या जून महिन्यामध्ये आम्ही आमच्या 15 गावातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचं एक मोठं शिबिर आणि आयोजन करतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत कोणाला MPSC UPSC हे विषय फार ग्रामीण लोकांमध्ये माहीत नाही, त्यांच्यामध्ये काय पोटेन्शियल माहीत नाहीत. तर त्याच्या ठिकाणी आम्ही IAS अधिकारी आणून त्यांचं पूर्णपणे 5 वर्षाचं एक पॅकेजिंग करतो आहे की जो विद्यार्थी आमच्याकडे येईल त्याला 5 वर्ष या संपूर्णपणे IAS होऊ नाही तर न हो, पण त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार. आम्ही आमच्या संपूर्ण जी 5 आमची हायस्कूल आहेत ती आणि आमच्या या दोन्ही संघटना हे मिळून आम्ही 15 गाव फेडरेशन या आमच्या सर्व संघटना करण्याचं आम्ही काम करू. नक्कीच ही माहिती तुम्हाला याच्यासाठी दिली की याच्यानंतर आपण मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत आणि नक्की काय बोलायचं, कशाविषयी बोलायचं ते याची माहिती आपल्याला असायला हवी. सो हा एक उपक्रम 40+चा होता. मी सांगितलं की 1700 प्लेयर फक्त आमचे रेग्युलर आहेत आणि त्याच्यामध्ये हे आता 250 प्लेयर जे झालेले आहेत हे 40+चे झालेले आहेत. आता यांची आता डिमांड मला वाटतं उद्या वेळेला 500 होईल हे नक्कीच. तर त्याच्यामुळे एक अजून एक वेगळा आमच्या असं बोलणार नाही मी, पण थोडंसं आमच्या डोक्यावरती एक अजून एक भार वाढेल, पण हरकत नाही, हे सगळं तुमच्यासाठी आहे आणि हे नक्कीच आम्ही करू. तर या ठिकाणी सन्मान्य मी आमच्या कोलशेच्या वतीने श्री बळीरामजी पाटील साहेबांना विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. मग मी देसले साहेबांना दोघांनाही बोलू, मी पहिलं देसले साहेब बोलू, नंतर डॉक्टर साहेब बोलतील. पंधरगाव फेडरेशन आयोजित क्रिकेट प्रीमियर लीगसाठी आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यासपीठ आणि या खेळामध्ये सहभाग घेणारे सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करीतो. आणि ज्या पद्धतीने आता महापतींनी सांगितलं की जी काय आमची संघटना आहे ती सामाजिक बांधिलकीसाठी आहे आणि चांगल्या पद्धतीचा एक कार्य तुमच्या हातून एक आपली नैतिकता असते आणि त्या नैतिकतेचा आधार घेऊन तुम्ही हे सगळं करत आहात, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतं आहे की या अशा ज्या काही संघटना आहेत यांची आत्ता खरंच नितांत गरज आहे. राजकारणापलीकडे जर काय असेल तर हेच आहे आणि हे टिकलं पाहिजे अशी आमची मनोभाव इच्छा आहे. तुम्ही आज एवढ्या लांबून इकडे आलात आणि खेळलात आणि एकदम स्पिरिटमध्ये, आणि खेळामध्ये स्पिरिट हे असलंच पाहिजे. 1500-1700 शेवटी याच्यातनंच टॅलेंट आहे आणि कोणतरी उद्या IPLसाठी कदाचित तो निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी तुमचा हा व्यासपीठ आहे. तर मी जास्त काय बोलत नाही, आजच्या विजेता संघाला मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि जे रनर्स अप त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि इथे आम्हाला बोलावून जे काय आमचं मान सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी कोलशेत ग्रामस्थ मंडळातर्फे आपल्या सर्वांचे आभारी आहे आणि ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर श्री प्रकाशजी शेळके सर. नमस्कार खेळाडू मित्रांनो. आज मला शेवटचे काही 3-4 सामने फक्त बघायला मिळाले. दिलीप उतेकरांनी मला सकाळी बोलवलं होतं उद्घाटनाला, परंतु काही कामानिमित्त मला बाहेर जायचं असल्याने मी तरी सांगितलं की मी संध्याकाळी पण पोचतो आहे आणि मला बरं वाटलं. मला 3-4 सामने बघायला मिळाले. एक चौगुलेनं हे दिलं आपण काहीतरी आज मॅन ऑफ द मॅच, 3 सामने जिंकले. मग मी त्यांना सांगितलं होतं चौथा पण जिंकामध्ये चौगुले होऊन जाईल म्हणजे पण ते नाही झालं. तर क्या बात आहे. कुठे आहे चौगुले बघा असं असतं. म्हणजे मी सहज मी हे बोलून गेलो म्हणजे ते हे केले. तर तुम्ही जे काय 5 ओव्हरमध्ये सेंचुरी. व्हेरी अभिनंदन अभिनंदन. आणि 40++ ना 40+ नाही 40+ म्हणजे आता ते काय मी तर म्हणेन आता तुम्ही आता 40+ सगळे खेळ करताय, पुढच्या वेळेला एक 50+ची पण एखादी त्याच्यामुळे काय होईल त्यांना पण एक संधी मिळेल. नाही ते असतात ना, ते असतात. ते कसं असतं म्हणजे तुम्ही 40 आणि तुम्ही 55 दोघांना घेताय, मग 55चं हे होतं प्रॉब्लेम होतं ना. एक 50 आणि 60 असं. तर तुम्हाला सगळ्यांना खेळणं शुभेच्छा. तुम्ही जे आता हे सांगितलं शैक्षणिक याच्यामध्ये मला ते फार आवडलं
मी पण एका शाळेचा संचालक आहे. आमची मोठी शाळा आहे, ग्रामीण शिक्षण संस्था इथे माजिवड्याला. तर हे जे तुम्ही आता हे जे MPSC हे केलं ना, हे आपल्याला महत्त्वाचं आहे, पाहिजे. कारण कुठलेही इकडचे बिहारचे वगैरे तुम्ही बघितलं तर सगळे ते लोक ह्याच्यामध्ये जातात, आपल्याला माहीतच नसतं. तर तुम्ही आता हा जो उपक्रम करताय त्याला माझं पूर्ण हे आहे. माझ्याकडून काय मदत होत असेल तर मी ती करायला पण तयार आहे. तर तुम्हाला परत सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण फार मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. यानंतर आमच्या 15 गाव जनता सेवा संघ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष श्रीरामजी उतेकर साहेब. पंधरागाव विभाग क्रिकेट फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष महेशजी मापदी, संस्थापक माजी अध्यक्ष दिलीपदादा उतेकर, ह्या गावचे कोलशेत गावचे सन्माननीय अध्यक्ष आमचे पाटील साहेब, आमचे डॉक्टर शेलके साहेब आणि चंद्रकांत देसले साहेब, सन्माननीय व्यासपीठ. आज 15 विभाग फेडरेशनच्या माध्यमातून आज 40+ ह्या स्पर्धा आपण आयोजित केल्यात. अतिशय शिस्तबद्ध आणि उत्कृष्टपणे तुम्ही याचं आयोजन केलं. मला वाटतं 40+च्या ठिकाणी आता आपला 45+ घ्यावा लागेल, कारण याच्यामध्ये डॉक्टर साहेब बोललेत, कारण 40 म्हणजे एक फिटनेस मेडिकल फिटनेसचं जे कॅम्प असतं ते तुम्ही आज 15 गावामध्ये सादर केलं. खरोखरच आज आमच्या दादांसारख्या 60 वर्षाचा एक संस्थापक अध्यक्ष ह्या ग्राउंडवरती 40 वर्षाच्या उमदीमध्ये ते खेळत होते. म्हणजे 15 गावामध्ये एक चांगला आदर्श तुम्ही आज दाखवून दिलात. मी माझ्या 15 विभागाच्या वतीने ह्या फेडरेशनच्या तुम्हा सर्व तरुणांना आमच्या 15 गावाची नेहमीच पाठबळ राहील अशी ग्वाही देतो आणि सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आम्ही लास्ट मी आता करतो की आमचे गावावरनं या ठिकाणी जे विशेष आलेले आहेत आमचे विजयजी जाधव दादा, की जे स्पेशली तुम्ही या ठिकाणी जे आलायत आणि ज्यावेळेला आम्ही सांगितलं 40+, त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पहिलं नाव टाकलं आणि 4 वेळा फोन केले, माझं काय झालं आहे, रजिस्ट्रेशन झालं आहे की नाही, मला खेळायचं आहे. आता म्हटलं आता नक्की खेळायचं, बोले हो, आणि प्रॅक्टिस पण चालू केली त्यांनी. आणि सकाळीपासून तलवार घेऊनच उभे सगळ्या खेळाडूंच्या वाटी. तर त्यांना आणि नक्कीच त्यांना ते यश मिळालं आहे. मला असं वाटतं की तर त्यांनी या ठिकाणी 2 मिनटं आपल्याला मार्गदर्शन करावं. पंधरागाव फेडरेशनचे अध्यक्ष महेशजी मापदी, 15गाव मुंबई संघटनेचे अध्यक्ष श्रीरामदादा उतेकर, कोलशेत गावचे या ठिकाणचे समितीचे अध्यक्ष पाटील साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण व्यासपीठ आणि माझे 40+ खेळाडू मित्र आज या ठिकाणी शॉर्ट टाईममध्ये 40+ला आपल्याला संधी या फेडरेशनने दिली आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण आपल्याला दिलेली जिम्मेदारी पार पाडून आपल्या खेळाचं कौशल्य फिजिकल फिटनेस आपण दाखवलात, त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तसं पाहता आज 2 गट होते, दोन्ही गटामध्ये तुल्यबद्ध संघ प्रमुख जसे महेशदादा होते, आमचे संतोषजी उतेकर होते, त्यानंतर वसंत मोरे होते, संतोषजी पालांडे साहेब होते, चांगले एक्सपिरियन्सवाले आमचे संघ प्रमुख होते, सतीशजी शिंदे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खेळण्याची संधी मिळाली वयोवृद्धांना. तसं 40+ नाही, माझे 59 रनिंग आहे. ठीक आहे, तर मला पण सुवर्ण संधी मिळाली आणि अतिशय आनंद झाला तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि त्या थोडंसं दुःख पण वाटलं. आज माझा बंधू अजयजी जाधव आणि पहिल्या राऊंडला साखळी पद्धतीमध्ये 19-20मध्ये आमची हार झाली, मला चिंता पडली. त्यानंतर रणनीती आम्ही माझे कर्णधार चौगले आणि निलेशजी उतेकर, शिवाजी उतेकर आणि मयूर चांदे आणि महेश उतेकर हे आमचे चांगले स्फोटक बॅट्समन आहेत.
त्यांच्यावर संपूर्ण टुर्नामेंटची धुरा मी वाहून टाकली की आता ह्याच्यावर पर्याय काढा. अजय जाधवचा बंदोबस्त तुम्ही केलात तरच फायनल मारू शकतो. मला खरोखर फायनल मारल्यावर आनंद पण होतो आहे आणि दुःख का तर त्याचा एक्सपिरियन्स, मी एक नोकरी केली पण त्याने संपूर्ण आयुष्य ह्या क्रिकेटसाठी आपलं अर्पण केलेलं आहे. त्या अजय दादाला पण मी शुभेच्छा देतो. अजयरावांना, माझ्या बंधूला, राकेश असतील, नितीन मोरे, माझा भाचा पण सेमीफायनलला होता, नितीन मोरे. 19-20मध्ये त्यांची पण हार झाली. विजय पताका आमच्या हाती आली. माझे संघप्रमुख संतोष उतेकर, त्यानंतर वसंतजी मोरे आणि संजयजी उतेकर साखरचे, यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं या टुर्नामेंटला. त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि असेच आपण विविध उपक्रम, आता तुम्ही सांगितलाच त्या पद्धतीने शैक्षणिक उपक्रम या फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही आयोजित करा. आम्ही सदैव वयोवृद्ध तुमच्या पाठीशी राहू. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. आणि या ठिकाणी आता आपण थोडासा लेट झालेलोच आहोत आणि आपली जी काय भाषणं होती, मला माहिती आहे की इथे प्रत्येक वक्ता बोलणार आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे आपल्याला कार्यक्रम कारण इथून आता आम्हाला पुण्याला, अजून ठाण्याला आणि मुंबईला वगैरे जायचं आहे. मी सर्वप्रथम आपण एवढा वेळ शांत बसून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याचं मी पुन्हा एकदा खूप कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. एकदा आपण सगळ्या यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूया, कारण नंतर मग टाळ्या आपल्यासाठी वाजणार आहेत म्हणून. तर या ठिकाणी आपण फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच होता तो नक्कीच ज्यांची इच्छा होती डॉक्टर सरांची, तर त्यांच्याच हस्ते आपण चौगुलेला आपण चौथं मॅन ऑफ द मॅच आपण त्यांना देऊया. मी सिकंदर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हा सन्मान घ्यायचा आहे. चौगुले. धन्यवाद. यानंतर या आपल्या स्पर्धेमध्ये आपण काही बक्षिसं ठेवलेली आहेत, मोजकीच बक्षिसं आहेत. ही जी स्पर्धा होती ही संपूर्णपणे आमच्याच खेळाडूंनी आणि सर्वांनी फेडरेशनने घेतली आणि हा उत्साह होता. कोणी सांगितलं आम्हाला पैसे नाही जिंकायचे आहेत, आम्हाला मैदानात खेळायचं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही कोणती कॅश प्राईज लावलीच नाहीत, कारण मग इथे संघ आणि या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे आपण बेस्ट ट्रॉफीज वगैरे ठेवलेल्या. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बेस्ट फिल्डर म्हणून या ठिकाणी याही वयामध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग केलेलं आहे आणि आलेल्या रिझल्टनुसार फायटर्सचे आहेत का लोक? सो फायटर्समधील निलेश शिंदे यांना या ठिकाणी भेटतं आणि रुपेशजी चांदे यांच्याकडून ही जी ट्रॉफी त्यांना सन्मानित केली जाते. रुपेशजी नाही आहेत तर मला वाटतं आपले दादा आपण या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे. मला असं वाटतंय की जर मला काय पाहिजे असेल ना तर मला बेस्ट फिल्डर पाहिजे होतं, कारण फिल्डिंग म्हणजे काय की मी फिट आहे आणि 40+ फिट हे कोण डिक्लेअर करतो की जो या ठिकाणी तो बेस्ट फिल्डिंग करतो तो. सो नक्कीच खूप खूप निलेशजी. धन्यवाद महेशजी. थोडेसे एक दिलगिरी व्यक्त करतो, कारण या स्पर्धेसाठी आपल्याला एक देणगी स्वरूपात देखील ज्यांनी मदत केली आहे ते आपल्या या पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष महेशजी मापदी साहेब यांचे सुपुत्र याकांश महेश मापदी यांच्याकडून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी चांगली देणगी मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचं एक सत्कार, आपला सन्मान करायचा राहून गेला होता. तो या ठिकाणी मी विनंती करतो संजय दादा आणि सतीश दादा आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आज तुम्ही ही स्पर्धा बघताय, या स्पर्धेच्या नियोजनापासून आजच्या या बक्षीस समारोह वितरण पर्यंतचा जो वेळ त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी दिला, हा पूर्ण स्टेज त्यांनी वापरून घेतला. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांची त्यांनी काळजी घेतली, मान सन्मान केला. त्या महेश साहेबांचा देखील या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून, पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सन्मान करूया. आणि खरोखरच आमचं अहोभाग्य आहे की आज एवढं तरुण नेतृत्व आपल्या या पंधरागाव क्रिकेट फेडरेशनला अध्यक्ष स्वरूपात लाभलं. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कंटिन्यू. धन्यवाद. या सगळ्या औपचारिक गोष्टीमध्ये मला पडायला आवडत नाही,
पण आता हा तुमचा हट्टास आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही. नक्कीच हा माझा सन्मान नाही आहे, हा संपूर्ण सन्मान मी माझ्या कमिटीला हे करतो. कारण हा 15 गाव फेडरेशनचा 2026चा हा शेवट आपला होता आणि याच्यानंतर आता आम्ही 2027मध्ये भेटणार आहोत. आणि एक सांगायचं राहून गेलं की आतापर्यंत या 20 स्पर्धा आमच्या दादा झाल्या, म्हणजे याच्या आधी काही मोठ्या होत्या, 50-50 हजाराच्या स्पर्धा होत्या. एक तर पूर्ण नाईटचीच पण स्पर्धा आम्ही 2 दिवस भरवली बदलापूरला. तर त्याच्यामुळे असं खूप वेगवेगळे उपक्रम आम्ही भरवले आणि सांगण्यासाठी हा अभिमानास्पद आहे माझ्या खेळाडूंच्या समोर की यांच्यामुळे एकही स्पर्धा आहे ना कुठलंही विघ्न नाही, निर्विघ्न पार पडलं. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय हे जातं ह्या सगळ्यांना, कारण ह्यांनी आम्हाला सहकार्य करतायत, हे आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही आज या ठिकाणी चांगलं काम करू शकतो. तर ऑल द बेस्ट अँड ऑल रिगार्ड्स टू माझे टीम. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा बेस्ट बॉलर म्हणून या ठिकाणी जे निवडले गेलेले आहेत ते संघ रायडर्स आहेत का इथे? आहेत. रायडर्सना माहीत आहे अपने झोली में कुछ ना कुछ तो गिरेगा. आणि बेस्ट बॉलर आहेत शंकर उतेकर या ठिकाणी बेस्ट बॉलर म्हणून आहेत. नाही म्हणजे हा मला असं वाटतं की आता ते आज रात्री ना एकदम असे ट्रॉफी उशाशी घेऊन झोपतील, कारण ही कलाकारी दाखवली असती. हे कधी बॉलर चांगले आहेत म्हणून समजलं असं. दादा खूप खूप अभिनंदन तुमचं या ठिकाणी. आणि ही जी ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे ती संदेश श्रीराम उपाले आमच्या फेडरेशनचे सोशल मीडिया संपर्क प्रमुख, त्यांना विनंती करतो. संदेशजी गेले. मग मी या ठिकाणी सर आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी ती ट्रॉफी द्यायची पाटील सरांना. त्याला धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. सांगा काय. हॅलो, धन्यवाद. याच्यानंतर पुन्हा एकदा द बेस्ट बॅट्समन या टुर्नामेंटचा आणि तो आहे आपल्या फायटर संघाचा. कोण असेल? वन अँड ओनली सिकंदर चौगुले. आणि मी या ठिकाणी आमचे संजयजी मेस्त्री आहेत, यांनी या ठिकाणी ते दिलेलं आहे. तर संजयजी मेस्त्रींना विनंती करतो, कुमारी आर्या संजय मेस्त्री म्हणजे आपल्या मुलीकडून हे त्यांनी तिला दिलेलं आहे. आणि मेस्त्री साहेब धन्यवाद, आपण या ठिकाणी सिकंदरला ही ट्रॉफी द्यायची आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज ते देवा नंतर. आता त्यानंतर पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज ज्या एकूण टुर्नामेंट झाला आपण सगळ्यांनी बघितला, रेकॉर्ड्स होत्या. आणि कोण असेल हात वरती करा, कोण असेल कोणाला वाटतंय की मॅन ऑफ द सिरीजमध्ये बेस्ट म्हणजे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्यामध्ये. येस, सिकंदर चौगुले. आणि ही सिद्धेश एकनाथ उतेकर सामाजिक कार्यकर्ते कुरवल जावळी यांच्याकडून मला वाटतं दिलेली आहे. मी ते नाही आहेत मला वाटतं श्रीराम उतेकर साहेब आहेत आणि चांदे साहेब देखील आहेत. प्रवीणजी आपण देखील यायचे. सो एकदा जोरदार टाळ्या सिकंदरसाठी. यानंतर आपले जे 2 संघ या ठिकाणी फायनल आणि सेमीफायनल म्हणजे फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये क्रमांक 1 आणि 2 मध्ये आलेले होते, त्याच्यामध्ये सेकंड नंबरचं आहेत ते म्हणजे रायडर्स 15 गाव रायडर्स. एकदा जोरदार टाळ्या 15 गाव रायडर्ससाठी. 15 गाव रायडर्सच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी जरा यायचं लाईनमध्ये. तुमचे या ठिकाणी मेडल्स आमचे जे के डी उतेकर साहेबांकडनं या ठिकाणी देण्यात आले होते, तर मी के डी यांना विनंती करतो की आपण या. अनिलजी तुम्ही पण या. 20 आहेत नाही येतील ते, तुम्ही एक या ठिकाणी रोमध्ये या. मला वाटतं अशा रोमध्ये आला तर बरं होईल, म्हणजे असे तुम्हाला इथून जाता येईल. या इकडून या वरच्या याने. दादा अजय दादा असे या. ते काय मी असे यायला सांगतो. कुठला
पटापट पाठी ट्रॅफिक फुल झालंय. 2-3 लोक हे जाऊन आपापल्या टीम मध्ये सांगतील की हम भी कुछ कम नाही. तर मी अंगाला लावणारच. उडवायला उडवायला थोडासा कमी पडले ते. आणि त्याच ठिकाणी सतीशजी शिंदे खूप स्ट्रॅटर्जेटिकली असं केलं आणि मला वाटतं या ठिकाणी हे झालेलं आहे. हा आहेत ही या ठिकाणी. तर ही यानंतर मी आता संजय जाधव साहेबांना विनंती करतो की आपण जे दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी होती ती आपण समोरच त्यांना या ठिकाणी इथेच खाली येऊन देऊया. आणि म्हणजे परत गर्दी नाही होणार. त्याच्यानंतर आमचे केडी जा खाली. या ठिकाणी संतोष दादांना आम्हाला एक मेडल द्यायचं आहे. मी स्वतः ते मेडल घालू का? गोल्ड पण देतो तुम्हाला. अच्छा गोल्ड उरले की तुम्हाला गोल्ड देतो. हो वैभव दादा एक असा लांबून फोटो दादा हा तोंडामध्ये घ्या. ते दिलं एक बेस्ट म्हणून. त्यांच्यामुळे स्पर्धा झाली. धन्यवाद. या ठिकाणी संजय जाधव साहेब यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शंकर जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ ही सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी दिलेली आहेत.
तर मी एकदा जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आणि चला सीम टीम 15 गाव रायडर्स ही दुसऱ्या क्रमांकाची या ठिकाणी विजयी आहे आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर आपल्या 15 गाव 40+ चषक ते सीझन पहिलेचे विजेते 15 गाव फायटर्स यांना विनंती करतो आपण पण याच रोमध्ये यायचं आहे. या ठिकाणी मी आमचे प्रवीणजी सावंत, प्रवीणजी शिंदे साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आता आपल्याकडे मेडल द्यायचे आहेत. जर आपण प्रत्येकाने 2-2 मेडल मान्यवर आहात तर त्यांना आपण हे करूया. तुमच्यात पण किती प्लेयर आहेत? एक घेऊन ठेवा दादा. हा या. आणि या ठिकाणी कारगिल फेम आणि या संघाचे मोटिवेटर तुम्ही आता त्यांचा फोटो नंतर काढा आणि इकडे पहिला आमचा फोटो काढा. धन्यवाद केडी साहेब, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं. विजय जाधव साहेब आपण त्यानंतर असंच खाली जाऊन उभं राहायचंय. फोटोग्राफर सुंदर अशी या ठिकाणी आठवण म्हणून आम्ही मेडल दिलेले आहेत की ज्या अशा त्यांना आठवण म्हणून राहतील. यानंतर चौगुले साहेब, सिकंदरजी या ना. दोन आपण मेजर या ना. मेजर राजेश युतेकर, मला वाटतं विजय शिंदे सुद्धा याच्यामध्ये नंबर लावलाय त्यांनी. आणि नंबर लावलाय म्हणजे खेळलेत त्या आणि त्याच्यामध्ये नंबर लागलाय त्यांचा. आणि मला वाटतं आता काय ऐकणार नाही ते शिवशंभोला विशाल चव्हाण जे असतील, प्रवीण जे असतील. आणि 15 गावचं वावडूळ म्हणजे त्यांनी हातात माईक घेतला की तिकडे सह्याद्रीमध्ये वारा घुमघुमायला लागतो. विशालजी चव्हाण सुद्धा मला वाटतं आता पुन्हा एकदा पुनरागमन करतील बहुतेक तरी टीममध्ये. प्रशांतजी आपण देखील या. आपल्या पण हस्ते आपण 2 मेडल्स देऊ. मला वाटतं मेजर साहेब पण आहे, त्यांना पण आपण जरा बोलवलं तर बरं होईल. उतेकर साहेब. ओके. फक्त संतोषजी हे जरा महाराजांचा पुतळा आहे ना, हा थोडासा वरती इकडे द्या. इकडे सर्व खेळाडू जे आहेत ना ते बसतील, नाही होणार. तुम्ही या ठिकाणी या सर्वजण. आणि मी संतोष दादांना विनंती करू की दादा आपण पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी खाली जा.
अर्धे लोक वरतून इथे या ना, या इथे 5-6 लोक या, खाली बसा, त्याच्यात इथे अर्धे लोक थांबा, म्हणजे चांगला व्यवस्थित फोटो फ्रेममध्ये करता येईल. हां हां, काय नाही होणार, काय नाही होणार. या इकडे, या साईडला, इकडून या, पाठीमागून या. दादा ट्रॉफी हातात घ्या तुम्ही. आणि कॅप्टन कर्णधार दिलं. काय निलेश युतेकर कुठे आहेत? निलेश युतेकर मेडल त्यांचं नाही नाही, ते आपले हा घेतलंय ना, ठीक आहे. आणि या ठिकाणी एकदा जोरदार हिपी पुर्रे आणि एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया या वर्षीचे पहिल्या नंबरचे 40+ सीझन 1 फायटर्स, 15 फायटर्स. मी या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी एकदा आभार प्रकट करतो. एक